कामतघर गावची कन्या डॉक्टर सुरभी संतोष पाटील MBBS MD श्वसन चिकित्सा पदवीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थ मंडळ कामतघर व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून डॉक्टर सुरभी संतोष पाटील हिचा भव्य सत्कार समारंभ पार पडला। अत्यंत जिद्द चिकाटीने डॉक्टर सुरभी संतोष पाटील हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रथम श्रेणीत घवघवीत यश मिळवले आणि याचा आनंद कामतघर वासियांनी मोठ्या जल्लोषाने साजरा केला। सत्कार समारंभ दरम्यान मोठ्या संख्येने भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातून मान्यवर डॉक्टर सुरभी संतोष पाटील हिला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी डॉक्टर सुरभी संतोष पाटील हिचे भरभरून कौतुक करत तिचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यासोबतच तिच्या आई वडिलांचे देखील मोठ्या प्रमाणात भरभरून मान्यवरांनी कौतुक केले आहे। त्यासोबतच डॉक्टर सुरभी संतोष पाटील हिने आपली संपूर्ण मेहनत जिद्द चिकाटीने हे यश संपादन केले। मात्र आईवडिलांचे देखील तशाच प्रकारची प्रोत्साहन आपल्या मुलीला म्हणजेच डॉक्टर सुरभीला मिळाले आणि त्या माध्यमातून तिने हे यश मिळवले। या सत्कार समारंभ दरम्यान सर्वच मान्यवरांचे पाटील परिवाराच्या वतीने आभार देखील मानण्यात आले। सगळ्यांच्याच वतीने या दोघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यानंदाचा दिवस आहे। आज एक डॉक्टर संतोष पाटील कुटुंबाची झाली असती आणि डॉक्टर दिनेश शेट्टी कुटुंबातला झाला असता तरी हे आपल्याच कुटुंबातले दोन्हीही डॉक्टर आणि डॉक्टरेट झालेले आहेत याचा जास्त आनंद आपल्याला। खरं तर डॉक्टर होणं म्हणजे ही फक्त पदवी नाही, डॉक्टर होणं म्हणजे सेवा, समर्पण आणि जबाबदारी। डॉक्टरच्या पदवीबरोबर येणाऱ्या ह्या 3 गोष्टी आहेत। जर डॉक्टरांच्या कार्यक्रमाला गेलो की शुभेच्छा देताना अनेक अडचणी येतात। जर समोर बसलेले असं बोलतील का मग आम्ही आजारी पडावं का? मी फक्त एवढंच सांगेन की फक्त पाटील आणि शेट्टी कुटुंबाचं नाही, तमाम भिवंडी शहरातल्या लोकांचा गौरव तुम्ही वाढवलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून MBBS आणि MD ही पदवी मिळवणं हे केवळ एक शैक्षणिक यश नाही, तर हा माझ्या आयुष्यातील संघर्ष, चिकाटी, संयम आणि अनेकांच्या आशीर्वादांचा परिणाम आहे। हा प्रवास अजिबात सोपा नव्हता। अपार अभ्यास, झोपेचा त्याग, अपयशाची भीती, मानसिक शारीरिक थकवा या सगळ्यातून मला जावे लागले। अनेक वेळा हार मानावी असे वाटले, पण प्रत्येक कठीण क्षणी मला माझ्या ध्येयाची आठवण झाली आणि पुन्हा उभे राहण्याची मला ताकद मिळाली। या संघर्षाने मला केवळ डॉक्टर नाही तर अधिक संवेदनशील आणि जबाबदार माणूसही घडवले। या यशामागे सर्वात मोठा वाटा माझ्या आईवडिलांचा आहे। त्यांचा त्याग, प्रेमाला आणि माझ्यावर असलेल्या अढळ विश्वासाला शब्दांत मांडणे अशक्य आहे। आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे। माझा भाऊ, माझे काका, माझा मामा आणि माझ्या कुटुंबांचे मी मनापासून आभार मानते। प्रत्येक कठीण काळात त्यांनी मला समजून घेतले, धीर दिले आणि कधीही एकटेपण दिले नाही। आदरणीय श्री मनीष काटेकर साहेब व सौभाग्यवती वंदना काटेकर मॅडम यांनी माझ्या सत्कार कार्यक्रमाची अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध आयोजना केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। कामतघराच्या सर्व जनतेने दिलेले प्रेमळ स्वागताला पाहून माझं मन भरून आलं। खरंच आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या गावात झाला असं वाटते। तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वादाचे आणि प्रेमाचे मी मनापासून आभारी आहे। धन्यवाद। ही आमची मुलगी
MBBS होऊन MD झाली. खरोखरच कामतगर ताडालीचं नाव या मुलीने रोशन केलं. तरी मी माझ्या परिवारातर्फे तिला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या विभागाचं नाव नाही तर आपल्या गावाचंच नाव नाही तर आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा तिने अजीवन म्हणजे एवढं नाव मोठं केलं ते हे बघण्याचं सौभाग्य तिच्या आजोबा शंकर पाटलांना नाही भेटलं. याचं खरोखर आपल्याला दुःख आहे. संतोष पाटलांनी सुद्धा संघर्ष काळामध्ये मुलांना शिकवलं, शिकवून आज या पदावर येऊन पोहोचवलं. तर मी पहिला त्या माऊलीला म्हणजे त्यांच्या सुरभीच्या आईला सुद्धा शुभेच्छा देतो. तर एवढा चांगला काम, कारण की वडील दिवसभर बाहेर असतो पण खरोखर शिकवण्याचं काम अगर कोणी करत असेल तर या सुरभीच्या आईने केलेलं आहे. तिला पण सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो की रात्रंदिवस ती जीच मेहनत आहे. आज आपली मुलगी डॉक्टर झाली, डॉक्टर होऊन MD झाली. आज आपल्या या परिसराचं नाव, त्यांच्या पूर्ण खानदानाचं नाव मोठं केलं. आणि अशीच प्रगती बेटा तो पुढं करत राहू. तुला कुठेही मेहनत पाहिजे असेल तेव्हा आम्ही तुला सहकार्याची भूमिका ठेवू. आणि तुम्हाला मी एवढी शुभेच्छा देतो. एवढे माझं 2 बोलून शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या कामतगर गावासाठी नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्यासाठी ज्या दोन्ही या घटना आहेत त्या अभिमानास्पद असायला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामतगर परिसरातील जे वातावरण होतं ते खरोखर शिक्षण एवढं पोषक होतं की संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून भिवंडीतील कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी लोक येत होते. आम्ही पायी 10 मिनिटं कॉलेजला किंवा हायस्कूलला जात होतो. प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत कामतगरला. या विभागात अनेक शिक्षक या ठिकाणी आले, त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घडलं. अनेक लोक शिकले, विद्यार्थी शिकले, मोठे झाले, आपापल्या पदावर नोकरीला व्यवसायाला लागले. आणि अजून आमच्या कामतगर गावातील काही लवकरच डॉक्टरच्या शिक्षणासाठी राजस्थान येथे असलेला आमच्या गावचे अनिल विठ्ठल चौधरी यांचे सुपुत्र, गावातून इंजिनियर झालेले धनंजय चंद्रकांत पाटील पाटीलचे आमच्या गावामध्ये 2-3 नायब तहसीलदार सुद्धा होते. परंतु काही मधल्या काळामध्ये शिक्षणाची अधोगती झाली आमच्या गावातून. परंतु संतोष पाटील आणि त्यांची सौभाग्य होती यांनी जे खरोखरच मुलीच्या बाबतीत जे धैर्य दाखवलेलं आहे. आपल्या समाजामध्ये मुलीला बाहेर पाठवणं फार क्वचित असं विशेष होते. परंतु अनेक वर्ष आई वडिलांपासून लांब राहून ती चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्यामध्ये आज ती MD होऊन बसलेली आहे. चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या प्रकारचा व्यवसाय तिने निवडलेला आहे. ते आपल्या लोकसेवेचं रुग्णसेवा म्हणजे डॉक्टरला आपण ईश्वरी दर्जा दिला जातो. दवाखान्यात देत असताना आपण देवाचं नाव घेतो किंवा डॉक्टर चांगला पण त्याचं नाव घेत असतो. सुरभी पाटील ज्याही रुग्णाला हात लावतील तो रुग्ण चांगल्या प्रकारे हसत बाहेर निघाला पाहिजे असे आम्ही आमच्या आई वराल देवीकडे त्याच्यामुळे प्रार्थना करू. तिचा हात लागताच रुग्ण बरा व्हावा. आणि तिने जे आता प्रयत्न केलेले आहेत शिक्षणासाठी, तिला त्याच्या पाटील परिवाराने पूर्ण सहयोग दिलेला आहे. सहयोग दिल्यानंतर ती